म्हणजे 2016 म्हणजे तेव्हापासून तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहात माझ्या? येस येस येस. हो, मी म्हणजे तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी म्हणजे फक्त रेहमान पठाण सरांच्या नंतर, आधी सुरुवातीला रेहमान पठाण सर काम करत होते आणि मग त्याच्यानंतर मात्र मग तुम्ही जेव्हा याच्यामध्ये आलात आणि ऍडव्होकेट आहेत म्हणून मग मला तुम्ही मुंबईत काम करता म्हणजे ऑथेंटिक माहिती आहे त्यामुळे. आणि मग मागच्या वेळेस सुद्धा तुम्हालाच फॉलो करत होतो आम्ही, मुंबईला सुद्धा. आणि विद्यापीठामध्ये तुमचं काय म्हणजे तुम्ही त्या ऑनलाईन ऑफलाईन एक्झाम परीक्षेमध्ये? नाही, मी विद्यापीठाच्या NSS कमिटीवर सदस्य म्हणून काम करत होतो. मी शिक्षक म्हणून. तेव्हा ते आपलं लेटर हेड वगैरे ते सगळं तुम्ही काहीतरी कामानिमित्त चालतात मग तेव्हा तुम्ही या कामात, पण तेव्हाच तुमच्या कामात गडबड होती. असं खूप 7-8 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला काहीतरी. आणि नंतर आम्ही ते आंदोलन पण केलं होतं सोलापूर विद्यापीठात. तेव्हाच मी NSS कॅम्पचं मुलं विद्यापीठात सहकार्य करतो. माझी संस्था NGO आहे ना. व्हेरी गुड. तेव्हापासून त्यांना फॉलो. मग मला थोडीशी कसं मनात असं वाटायला की मार्क आता काय मला माहिती नाही, मी सिलेक्ट होईल का नाही मला अजून कन्फर्म नाही, पण म्हणलं बॅच घेऊ म्हणजे गायडन्स होईल आणि व्यवस्थित जरा पुढे जाता येईल. नाही सर, बॅच घ्याच म्हणून नाही, घेतलीच पाहिजे असं नाही. का अगदी हे सगळं सुरू करायला लागलं कारण मग प्रत्येकाला मला नाही सर कॉन्टॅक्ट करतात. मी जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन पाहिलं ना, रोजचे जवळपास 500च्या पुढेच कॉल असायचे. आई आणि पण टू काउंट, मला ते दिसायचं मिस कॉल मध्ये नंबर किती आहे. मग असा विचार केला की आपण 10 लोकांना करू शकत नाही, पण 2लाच जरी केलं ना त्यातल्या, आणि त्यांचं जर काय आपल्या म्हणजे सहकार्याने पुढे झालं चांगलं तर म्हणजे ते चांगलं काम असेल. आणि म्हणून याला कुठंतरी कमर्शियल स्वरूप आलं, असं काही पहिल्यापासून नव्हतं. आणि मग ते करत असताना मला बऱ्याच लोकांना इन्व्हॉल्व करायला लागलं. आता हे सगळं 3-4 मुलं याच्या पाठीमागं काम करतात. ठीक आहे, त्यांना पण जॉबचं वगैरे हे सगळं झालं. आणि आता माझ्याकडे जॉईन झालेले जे 176 मार्क्स पासून मी जसं तुम्हाला सांगितलं 154, 155 पर्यंत, त्याच्या पुढचे तर किती तर आहेत. कमी मार्क्सवाले पण भरपूर आहेत. म्हणजे माझा काय प्रयत्न असणार आहे की म्हणजे जेवढं आपल्या नॉलेजनी होतंय, आमचे 2-3 मेंटर आहेत त्यांच्या नॉलेजनी जेवढं काय होतंय तेवढं आम्ही 100% प्रयत्न हाच करणार आहोत की तुमचं सिलेक्शन व्हावं याच्यासाठी. म्हणजे आमच्याकडे काही खरात बाबांसारखं काही रॉकेट सायन्स नाहीये, पण अनुभव आहे. मी स्वतः प्रिन्सिपल म्हणून 4 वर्ष काम केलंय. प्लस जे सर आहेत त्यांचं सगळ्यांचं तुम्ही पाहिलं असेल ते सध्या ऑलरेडी प्रिन्सिपल म्हणून काम करतात. संचिता बिल्लेना मौली सरांच्या शाळेवर गेलो होतो मी पेठवडगावला गेलो होतो. हो, मी शाळा बघतो भरपूर शाळा बघून माझ्या शाळेमध्ये काय आता मी कास्ट व्हॅलिडिटी पण दिली आहे. SCBC मराठा आरक्षणाची कास्ट व्हॅलिडिटी दिली आता मी. जवळपास मला 70% काम झालंय. म्हणजे कागदपत्राच्या बाबतीत कोणतंच माझ्याकडे मी ठेवलं नाही, कारण बरेच लोक म्हणले की 130ला संधी आहे. सर कास्ट व्हॅलिडिटी नाही लागत. म्हणजे कसं असतं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आता हा तुमचा थोडासा कॉल रेकॉर्डच करते, कारण काय की उद्देशाला बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे. तुम्ही राईट ट्रॅकवरती आलात. काय झालंय सर, कास्ट व्हॅलिडिटी ही प्रत्येकाला आयुष्यामध्ये एकदाच मिळते, ती पुन्हा त्याला अप्लाय करता येत नाही. बऱ्यापैकी कुठंतरी कन्फ्युजन आहे, कोणी काय सांगितलंय काय माहित नाही. प्रत्येक जण उठलं की सुटलं मला फार मेसेज करतंय की व्हॅलिडिटी एकदाची आहे, मग आम्ही पुन्हा करू का? अजिबात सुद्धा नाही. 14 नंतरची चालेल का? तर व्हॅलिडिटी कधी असते, जेव्हा तुम्ही नोकरीला लागता त्याच्यानंतर जेव्हा नोटिफिकेशन येतं त्याच्या बेसवरती सुद्धा तुम्ही व्हॅलिडिटीला अप्लाय करू शकता. म्हणजे जी जाहिरात आहे त्याच्या बेसवरती. आता जाहिरातच जर आपली एप्रिल महिन्यामध्ये आली आणि आपलं 14 मे 2025 लॉकिंग पिरियड आहे डॉक्युमेंटचा, तर व्हॅलिडिटी त्याच्या अगोदरची कशी काय असू शकते? कारण मी वकील आहे स्वतः, त्यामुळे ह्या गोष्टीला प्रत्येक प्रश्नाला आपल्याकडे उत्तर आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट, एखाद्याकडे व्हॅलिडिटी पहिलीच असेल, जर ऍडमिशनसाठी घेतली असेल किंवा नोकरीसाठी घेतली असेल तर चालेल, किंवा एखाद्याने आजवर नाही घेतली, त्याची अपॉइंटमेंट लेटर हातामध्ये मिळेपर्यंत जरी नसली तरी सुद्धा चालतं. ज्या दिवशी त्याला अपॉइंटमेंट ऑर्डर हातात मिळेल त्याच्या बेसवरती त्यांनी व्हॅलिडिटीला अप्लाय करायचंय. इट विल टेक 6 मंथ त्यांना वेळ दिला जातो. एवढा 1-2-3 महिने लागतात व्हॅलिडिटी यायला. ती भरपूर मगजमारी असते, लगेच काही होत नाही. आणि सर त्या बेसमधून आपल्याला व्हॅलिडिटी मिळते. त्यामुळे सध्या तुमच्याकडे आहे तर वेल अँड गुड. ज्यांनी काढली नाही त्या सर्वांना मला हे सांगायचं की तुम्ही व्हॅलिडिटी सध्या काढली नसेल तर तुम्ही पॅनिक होऊ नका. 14 मे 2025 नंतरची चालते का? तर 200% ती चालायलाच पाहिजे. कारण तशी नियम आहेत ना सर. नोकरी लागायच्या अगोदर तुम्ही व्हॅलिडिटी काढली नाही, कारण तुम्हाला गरज नाही पडली, दॅट्स इट. पण कास्ट सर्टिफिकेट आहे ना सर, ते मात्र तारखेच्या अगोदरच असायला हवं. आहे. आणि बीएड ऍडमिशन साठी आता आम्ही बीएड सीटी दिली आणि बीएड सीटी सेलच्या आदेशानुसार आम्हाला याच्यावरून ऍडमिशनच्या हॉल तिकीट वरून बीएडची हॉल तिकीट देऊन आम्ही कास्ट व्हॅलिडिटी मिळाली मला. बरोबर. सर आता तुमचं बीएडचं ऍडमिशन कधी झालं मला सांगा? बीएड कधी झालं? अजून कॅपराऊंड सुरू झाले नाहीत, पण आता यावेळेस उद्या रिझल्ट सर आता काय केलं, आता गव्हर्नमेंटने हे कंपल्सरी केलं. वेन आय कम्प्लिटेड माय बीएड, एमएड अँड ऑल, तेव्हा मला अगोदर व्हॅलिडिटीचा कुठंच रूल नव्हता.
मग आता इथून पुढच्या म्हणजे नेक्स्ट भरतीमध्ये अगोदर व्हॅलिडिटी लागेल जाहिरातीच्या बेसवरती, हॉल तिकीटच्या बेसवरती, पण आत्ताच्या या भरतीमध्ये किंवा कुठलाही अधिकारी कुठलाही कर्मचारी जर जॉब करत असेल तर त्याला व्हॅलिडिटी असावीच असं नाही, त्यांनी सोबत ठेवायची असते. असली तर, नसेल तर त्याला 6 महिने त्याच्या हक्काचे आहेत ते त्याला मिळतात त्याला काढण्यासाठी, असं आहे. चालेल, थँक्यू मॅडम. मी काय करतो नक्कीच मग आज हे बघून बॅच चेक करू. हा नाही सर, तुम्ही विचार करा, घ्याच असं नाहीये, पण मला घ्यायचंय कारण मला ते आता तुमचे सगळे व्हिडिओ बघितले मी. आज तो एक 56 मिनिटाचा व्हिडिओ सकाळी पूर्ण पाहिला आहे, संस्थांसंदर्भात माहितीचा सगळा व्यवस्थित पाहिलाय. आधी पण होतं म्हणलं आता नंतर त्याच्याबद्दल काय झालं, आता आपल्याकडे म्हणजे मला एकदम लिमिटेडच मुलं घ्यायची आहेत कारण एवढं पॉसिबल तेव्हा शक्य नाहीये. पण आता झालं काय, ज्यांनी ते वेगळ्या कोणाकोणाची मेंटरशिप घेतली ना ते लोक यायला लागले, म्हणजे त्यांनी तिथं घेतले ना, पैसे खर्च केलेत ऑलरेडी. मी त्यांना म्हणते अरे तुम्ही कशाला खर्च करताय, तिथं पण गाईड करतील. मग त्यांना काही काही ड्रॉबॅक्स भेटायला लागले, मग ते नंतर आपल्याकडे अजून यायला लागले. म्हणजे हा सध्याचा आपला रिझल्ट आहे. त्यामुळे मला असं आहे की तुम्हाला तर प्रश्न आहे नोकरीचा सर, आमच्या इथं अस्तित्वाचा प्रश्न आहे. आज याच्यावरती एवढं मॅटिक्युलस काम करावं लागेल. आय एम ट्राईंग की जे काही एक्सपर्ट आहेत याच्यामधले म्हणजे जाहिराती संदर्भातल्या किंवा काय त्याच्या संदर्भातलं मी जरा 2-4 लोकांना याच्यामध्ये अजून इन्व्हॉल्व करून घेते. आपल्याकडे तुमच्या माध्यमातून पैसा येतोय, तो जर याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर उद्याच्याला आपली पूर्ण तुम्ही लोक नंतर पुढच्या वेळेस सगळ्यांना सांगणार आहात की नाही नक्की जॉईन करा. सो नक्की डेफिनेटली त्याच्यावरती पण विचार करू. सर सोबत मी असतो, शिरगू सर मी दोघं खास मित्र आहोत आपल्या. हा ते आता आहेत आमचे सिक्युरिटी सोबत काम करतात, राईट. दोघं खास मित्र होतो आम्ही सोलापूरचं काम करताना येतो, पण मी नोकरीमध्ये असल्यामुळे मी कुठेही म्हणलं सरला माझं कुठे नाव नको, तुम्हाला फोटो दाखवतो. नाही तुम्ही आता सध्या सोलापूरच्या पण सर चांगल्या जागा आहेत, जवळपास 730 आणि अजून त्याच्यामध्ये पदोन्नतीच्या जागा अजून ऍड होणार आहेत. आणि मला अजून एक मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये रिटायरमेंट इन्क्लूड करायचं विसरले. म्हणजे जवळपास आय डोंट नो की 800-900 पर्यंत जागा जाण्याचे चान्सेस आहेत. प्लस याच्यामध्ये क्रीडाच्या आणि कलाच्या जागा म्हणजे जवळपास क्रीडाच्या 200 देणार आहेत ते, आणि 150,000 एक नुसत्या कार्यानुभवच्या देणार आहेत किंवा ह्याच्या देणार आहेत. त्यांनी आत्ताच नुकतंच कालच आपले अजय पवार सर जाऊन आले, ते सांगत होते की मॅडम असं आहे, पण ते म्हणतात की आम्ही तुमच्या बाकीच्यांच्या ह्याच्या आशा देणार आहे, परंतु ह्यांच्या जास्त देणार, ते असे का म्हटले. म्हणलं सर आज बऱ्याच जणांचा पेपर आहे नाही का, म्हटलं तुम्ही पहिल्यांदा पेपर देऊन या. राज्यसेवेचा आज काहीतरी प्रीचा पेपर आहे ना. हो आज प्रीचा पेपर आहे. हा मग त्याच्यानंतर म्हटलं तुम्ही ते काम करा, तुम्ही ते जाऊन या, व्यवस्थित विचारा, नसेल तर मी शिरगोजकरांना सांगते. नाहीतर शेवटी AI आहेत ना, त्यांचे नंबर आहेत आपल्याकडे. पण तसं मला असं योग्य नाही वाटत की छोट्या छोट्या गोष्टीसाठी डिस्टर्ब करणं, ओळख आहे म्हणून इन्फ्लुएन्स दाखवणं, हे नाही म्हणजे तत्वात बसत नाही. म्हणून ते जरा काहीच नका तुम्ही घ्या असंच नाहीये, पण आहोत सर आपण लढण्याचा, आपण आपली माणसं एवढी लढतात, आपण असं काय विचार करता, आपण जर हार मानली तर कसं होणार आहे. काय होतं की यावेळेस मला